ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. दुसरे दिवशी कृष्णाने सत्राजिताला बोलाविले आणि सभा भरवून घडलेली सर्व हकीकत सांगून त्याचा मनी त्याच्या स्वाधीन केला. तेव्हा अत्यंत लज्जित होऊन त्याने मान खाली घातली. पुढे त्याने आपली कन्या सत्यभामा ही कृष्णाला देऊन लग्न केले आणि तो शमंतक मणी आनंद दिला. कृष्ण सत्राजिताला म्हणाला, एकंदरीत हा मणी फिरून फिरून शेवटी माझ्याजवळच आला म्हणावयाचा. मी गणेश चतुर्थी दिवशी रस्त्यात उमटलेल्या गोखोरात साठलेल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते. त्यामुळे शमंतक मणी चोरल्याचा माझ्यावर आळ आला. त्यानंतर कृष्णाने कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, भद्रावती व लक्ष्मणा या पाच जणींशी लग्न लाविले. रुक्मिणीसहित या सर्व जणी मिळून अष्टनायिका होत. नरकासूर नावाचा एक महाबलाढ्य दैत्य होता. तो नेहमी देवांचा द्वेष करीत असे. याकरिता तो काटा काढून टाकावा अशा उद्देशाने एके दिवशी स्वर्गीचा राजा इंद्र हा द्वारकेला आला. त्याने याविषयी कृष्णाची प्रार्थना करताच लवकरच त्याचा परामर्श घेईन असे कृष्णाने इंद्राला आश्वासन दिले. इंद्र स्वस्थानी परतल्यावर कृष्ण नरकासुराच्या वधार्थ जाण्यास निघाला. तेव्हा सत्यभामा आपणही बरोबर येणार म्हणून हट्ट धरून बसली. स्त्रीशी युद्ध केल्या वाचून नरकासूर मरणार नाही हे भविष्य कृष्ण जाणून होता. तरी लगेच हो न म्हणता कृष्ण म्हणाला, भामी, तू माझ्याबरोबर येणार म्हणतेस, पण तुला रणांगणातील आवाज सहन होईल काय याचा आधी विचार कर. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही बरोबर असताना मला कशाचा त्रास भासणार. त्यावर कृष्णाने सैन्य पुढे पाठविले आणि सत्यभामेसह तो गरुडावरून गेला. जरी नरकासुराचे सैन्य अफाट होते तरी कृष्णाच्या इच्छेने यादवांकडून नरकासुराचे सैन्य थोड्याच वेळात मारले गेले. त्यावर नरकासूर युद्धाला पुढे सरसावला. तेव्हा कृष्णाच्या हातातील धनुष्यबाण घेऊन सत्यभामा युद्धाला तयार झाली. तिला पाहताच नरकासुराने आपला रथ पुढे केला आणि म्हणाला, काय कृष्णा, स्त्रीला पुढे करून तू तिच्या पाठीमागे दडून बसलास खरा, पण स्त्रीसहित मी तुला एका क्षणार्धात भस्म करून टाकीन, काय समजलास. असे म्हणून नरकासुराने अग्नी अस्त्र सोडले. त्यावर कृष्णाने पर्जन्यास्त्र सोडले. अशा प्रकारे अस्त्राच्या योगे करून बराच वेळ युद्ध झाल्यावर आश्विन वद्य चतुर्दशी रोजी रात्री 3 प्रहरी कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून नरकासुरास ठार केले. नरकासूर मेला हे कळताच सर्व देवांनी आनंदभरीत होऊन कृष्णावर पुष्पवृष्टी केली. नरकासुरामुळे भूभार हलका झाला म्हणून ऋषीवर्यांनी अभ्यंग स्नान केले आणि आपापल्या आश्रमासमोर पंत्या लावून दीपोत्सव केला व गोड जेवण केले. तेव्हापासून या तिथीला दीपावलीचा सण मानण्यात येत असून सर्व सणात दीपावलीचा सण मोठा मानला जात आहे. पुढे कृष्णाने नरकासुराच्या नगरात प्रवेश करून चहूकडे सूक्ष्म निरीक्षण केले. नगरात 8 खंदक असून त्यात अपरिमित पाणी भरले होते आणि मध्यभागी मणिपूर पर्वत असून त्यावर एक सुशोभित रत्नजडित मंदिर होते. त्यात स्वतः लग्न करून घेण्याच्या उद्देशाने नरकासुराने 16,100 मुली कोंडून ठेवल्या होत्या. कृष्णाला पाहिल्याबरोबर त्या सर्व जणींनी हात जोडून कृष्णाची प्रार्थना आरंभिली. कृष्णा, आम्ही कुमारिका असून परदेशी आहोत. मेल्या नरकासुराच्या तावडीत सापडून आमची हीन दिन अशी अवस्था झाली आहे. हे पतितपावना, तुझ्याशिवाय आम्हाला पवित्र करणारा दुसरा कोणी नाही. असुरांच्या सहवासात राहिलेल्या आम्ही मुली, तेव्हा आम्हाला कोण वरणार. करिता हे दया सिंधो, एक वार आम्हाला या देहातून तू मुक्त कर.
अशा प्रकारे त्यांनी केलेल्या विनवणीने कृष्णाचे हृदय कळवळले. लगेच कृष्णाने त्यांस बंधमुक्त करून सत्यभामेसह रथात बसवून दिले. अक्रूर, बळीराम, उद्धव हे त्यांना बरोबर घेऊन सर्व वाद्यानिशी यादव सैन्यासह द्वारकेला गेले. त्यानंतर कृष्णाने विश्वकर्म्याला बोलावून 16,100 रत्नखचित मंदिरे बांधण्यास सांगितले आणि वैकुंठीची सर्व संपत्ती आणविली. संत सनकादिक मुनी, इंद्र, वरुणादी सर्व देवांना जमवून त्या कुमारिकांच्या बरोबर त्याने आपले लग्न लावले. 4 दिवस लग्न सोहळ्याच्या निमित्त कृष्ण सहवासाचा आनंद लुटून सर्व आपापल्या स्थानी गेले. कृष्णाला 16,108 बायका जरी होत्या तरी प्रत्येकीच्या स्वभावानुसार वागून सर्वांना सदा संतुष्ट ठेवण्याची कला तो जाणत असल्याने नाटकात काम करणाऱ्या नटाने नटीचा वेश जरी धारण केला तरी आपण नारायणराव असल्याचे तो जसे क्षणभरही विसरत नाही, त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या संसाराच्या व्यापातही कृष्णाचा अलिप्तपणा भंग पावला नाही. सर्व बायकांमध्ये सत्यभामेचे क्षणाक्षणाला रुसणे फुगणे असावयाचे, तरी कृष्णाने त्याचे निवारण कधी शब्दाने केले नाही. कोणाची कुठे चुकते हे स्वतःच्या वागण्यावरून तो ज्याची चूक त्याला समजावून देत असे. एके दिवशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, देवा, मी तुम्हाला कशासारखे आवडते हे एखाद्या पक्वान्नाचे नाव घेऊन सांगा. कृष्ण म्हणाला, तू मला जिलेबीसारखी आवडतेस. तेव्हा तिला फारच आनंद झाला. त्यावर कृष्ण स्त्रियांपैकी प्रत्येकीने सत्यभामेप्रमाणेच प्रश्न केला. तेव्हा कृष्णाने कोणाला लाडवासारखी तर कोणाला करंजीसारखी आवडतीस असे म्हणून पक्वान्नांची नावे घेतली. तसेच कोणाला भात, आमटी, भाजीसारखी आवडतेस असेही सांगून त्या सर्वांचे समाधान केले. शेवटी सर्व बायकांच्या आग्रहावरून रुक्मिणीनेही प्रश्न केला. तेव्हा तू मला मिठासारखी आवडतेस असे तिला कृष्णाने उत्तर दिले. त्या समयी सर्वजणी एकदम खदखदा हसू लागल्या. भात, भाजी, आमटीपेक्षा पक्वान्ने ही श्रेष्ठ आणि मीठ म्हणजे अगदीच कनिष्ठ असा सर्वांचा समज झाल्यामुळे रुक्मिणीला सर्वजणी सारखे चिडवू लागल्या. एके दिवशी कृष्णाने अशी एक गंमत केली की आपण बायकांजवळ जितकी नावे घेतली तितके सर्व पदार्थ तयार करण्यास स्वयंपाक याला सांगितले. तसेच कोणत्याही पदार्थात किंचित देखील मीठ घालावयाचे नाही, पानावरही मीठ वाढावयाचे नाही असेही बजाविले आणि बायकांना उद्देशून आज आपण सर्व मिळून एकदमच जेवणाला बसावयाचे करिता त्याप्रमाणे पानांची मांडणी करा असे सुचविले. पाने वाढली. कृष्णासहित सर्व स्त्रिया जेवणास बसल्या, परंतु कोणासही जेवण जाईना. प्रत्येकजण वाढप्याला उद्देशून मीठ वाढा, मीठ असे ओरडून सांगू लागल्या. तरी कृष्णाने आधीच सूचना देऊन ठेवल्यामुळे वाढपी मीठ घेऊन येऊ शकला नाही. इतक्यात सत्यभामेने कृष्णास प्रश्न केला, भोजनात पंचपक्वान्ने आहेत, पण एका पदार्थातही मीठ घातले नाही, तेव्हा आम्ही मिठा वाचून कसे जेवायचे? कृष्ण म्हणाला, इतकी पक्वान्ने असताना भराभर जेवावयाचे सोडून मीठ वाढा, मीठ वाढा हे काय चालविले आहे तुम्ही? मिठा वाचून काय जेवण जात नाही? रुक्मिणी मला मिठासारखी आवडते असे मी म्हणताच मीठ म्हणजे अगदीच कनिष्ठ म्हणून तुम्ही रुक्मिणीची सारखी थट्टा करून तिला पुरे करू सोडलेत आणि आता म्हणता मिठा वाचून जेवण जात नाही. तेव्हा मीठ कनिष्ठ आहे की श्रेष्ठ आहे हे तुम्ही आधी सांगा. पक्वान्ने 25 असली तरी मिठा वाचून जेवता येत नाही असे जर आहे तर सर्वात श्रेष्ठ पदार्थ मीठच नव्हे काय? असे कृष्णाने विचारताच, होय, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे असे म्हणून सर्वजणींनी एकदम कबूल केले. इतर स्त्रियांपेक्षा आपल्यावर रुक्मिणीची खरी भक्ती आहे हे पटवून देण्यासाठी कृष्णाने रुक्मिणी मिठासारखी आवडते असे म्हटले होते, पण हा अर्थ कृष्ण कृपेशिवाय कळणार कसा?
राजसूय यज्ञात मी ब्रह्मचारी असेन तर उठ, असे कृष्णाने म्हटल्यावर प्रेत उठले. ही बातमी पांडवांकडून कृष्ण स्त्रियांना समजली. त्यावर त्या सारखी कृष्णाची थट्टा करून हसू लागल्या. एक म्हणाली, अहो, प्रत्यक्ष तुम्हाला 16,000वर 108 बायका आणि प्रत्येकीला 10 पुत्र व 1 कन्या आहेत. असे असताही तुम्ही छाती ठोकपणे स्वतःला ब्रह्मचारी कसे म्हणालात? दुसरी म्हणाली, तुमचे बोलणे ऐकून तिथे जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली असतील. तसेच तुमच्या बोलण्याला काही लोक हसलेही असतील. सत्यभामाजर कृष्णाने महालात पाऊल ठेवले की ब्रह्मचारी आले ब्रह्मचारी असे सारखे म्हणे, तरी कृष्ण मौन धरूनच राही. आम्ही सर्वजणी थट्टा करतो तरी कृष्ण एक शब्दही बोलत नाही. त्याचे कारण आपली चूक त्याला समजून आली असावी असे सत्यभामेला वाटले. पुढे एके दिवशी सर्व बायका एकत्र बसून गप्पा गोष्टी करीत असता कृष्ण तेथे आला आणि म्हणाला, यमुनेच्या पैलतीरी दुर्वास मुनी बसले आहेत. त्यांचे अद्याप भोजन झालेले नाही. त्यांची भूक फार मोठी आहे. त्यांना थोडे अन्न पुरणार नाही करिता पक्वान्नाने टोपल्या भरून घेऊन तुम्ही 25 जणी जाण्यास निघा आणि त्यांना अन्न अर्पण करून लगेच परत या. इतक्यात यमुनेला पूर आल्याचे समजले. तेव्हा बायका म्हणाल्या, अहो, तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता जाण्यास सांगता, पण यमुनेला पूर आला असल्याचे कळते. तेव्हा आम्ही कसे जावयाचे? कृष्ण म्हणाला, तुम्ही यमुनेला कृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट सोड असे म्हणा, म्हणजे यमुना वाट सोडील. तेव्हा सर्वजणी खदखदा हसू लागल्या. इतक्यात रुक्मिणी म्हणाली, अगं, हसता कशाला? ते जसे सांगतात तसे आपण करावे म्हणजे झाले. तेव्हा आपापल्या टोपल्या डोक्यावर घेऊन सर्वजणी वाट चालू लागल्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.